मस्त आहे ना. वाटण करणार आहोत. बरं, हे वाटण करताना ओला कांदा वापरणार, खोबरंही वापरणार. तरी पण तुम्हाला सांगते, फ्रीजमध्ये जरी नाही ठेवलं तरी हे वाटण 2 ते 3 महिने न बुरशी येता, न आमता, न त्याला काही खराब होता रूम टेम्परेचरवर तुम्ही ठेवू शकणार. खरंच सांगते, असं होऊ शकतं. तुमचा आहे ना विश्वासच बसत नाही बघा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रश्श्याच्या भाज्यांचं वाटण करणार आहोत. पण हे वाटण करताना आपण रितसर कांदा खोबरं सगळं वापरणार आहोत, लसूण आलं. तरी तुम्हाला सांगते, हे वाटण तुम्हाला फ्रीजमध्ये कोंबायची गरज नाही. रूम टेम्परेचरवर ठेवू शकता आणि हवी ती रस्सा भाजी, हवी ती सुक्की भाजी हे वाटण लावून तुम्ही करू शकता. चला, आधी आपल्याला काही सुके जिन्नस भाजून घ्यायचे. त्यासाठी काय साहित्य घेतलं ते बघत स्टेप बाय स्टेप करूयात, म्हणजे कुठलाच इन्ग्रेडियंट आपण मिस नाही करणार. 2 टेबलस्पून फुटाणे डाळ किंवा डाळवा घेतलंय. तितकंच अख्खे धने घेतलेत. 1 चमचा जिरे, अर्ध चक्री फूल घेतलंय. अगदी अर्धा इंचच म्हणे, पूर्ण राऊंड नाहीये इतकी दालचिनी घेतलीये. 5 काळी मिरी घेतलीये आणि 6 लवंग आहेत. खडे मसाले जे तुम्हाला सांगितले तितकेच घ्या, जरा देखील वाढीव करू नका. काय होतं, जरा जरी मसाले वाढीव झाले ना त्यामध्ये, तर तुम्हाला सांगते त्या मसाल्याची चवच बदलून जाते आणि ती खमंग चव येत नाही. त्यामुळे जितकं प्रमाण दिलंय तितकं अचूक आहे. चला, आता हे सुके जिन्नस सगळ्यात आधी आपण भाजून घेऊयात. फुटाणे डाळ, धने, चक्री फूल, जिरं, मिरं, लवंग, दालचिनी मिसळायचं आणि मस्त 2-3 मिनिटं भाजायचं. मसाले आपल्याला अजिबात करपवायचे नाही, हलके खुटखुटीत झाले पाहिजे आणि छान खमंग असा सुवास दरवळेपर्यंत भाजून घ्यायचं. चला, हे एकत्र भाजून झालं. हे बघा, रंग बदललाय फुटाणे डाळीचा, पण करपलं नाही काही. आता हे लगोलग भाजलेले जिन्नस एका डिशमध्ये काढूयात. आता स्टेप बाय स्टेप आपण इन्ग्रेडियंट बघत आहोत, साहित्य बघत आहोत. पुढच्या स्टेपसाठी काय लागतं ते बघूयात. 1 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं. सगळ्यात आधी अर्थातच तीळ आपण भाजून घ्यायचे. एकसारखा बदामी रंग येईपर्यंत भाजायचे. हे बघा, तीळ छान भाजत आले, छान टसटच उडाले, याचा अर्थ तीळ आपले भाजून निघाले आणि हलकासा त्याला बदामी रंग पण आलेला आहे. आता हे भाजलेले तीळ सेपरेट एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता याच तव्यामध्ये सुकं खोबऱ्याचा कीस घालूयात. हा देखील खमंग असा भाजून घ्यायचा. कामानिमित्त, नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त घराच्या बाहेर तुम्ही राहत असाल, दूर राहत असाल, फ्रीजची सोय नसेल ना, तर घरी आईकडून असं वाटण तयार करून घेऊन जा, आईकडून, आजीकडून, बायकोकडून. आणि सांगते, भाज्या करायची झंझटच नाही, म्हणजे टेन्शनच नाही. मी भाजी देखील हे वाटण वापरून करून दाखवणार आहे बघा. चला, खोबरं मस्त भाजून झालं. हे बघा, असं छान खरपूसं भाजून घ्या, कच्चं नका ठेवू अजिबात. छान असं खुटखुटीत खरपूसं भाजलं गेलं पाहिजे. आता हे भाजलेलं खोबरं देखील असं बाजूला सेपरेट एका डिशमध्ये काढूया. आता हे एकत्र का नाही, कारण आपण हे खूप जास्त प्रमाणात करतोय. आत्ता तुम्हाला कमी कमी दिसतंय सगळं, पण तुम्हाला सांगते, जेव्हा फायनल आपलं प्रॉडक्ट तयार होईल तेव्हा भरपूर क्वांटिटी होणार आहे. आता पुढे ना आपल्याला एक तयारी करायची. काय करायचे, अर्धा किलो कांदा घ्यायचा, त्याची टरफलं काढायची आणि असं पातळ उभा चिरून घ्यायचं. आता या चिरलेल्या कांद्यावर असं मीठ चोळायचं. बरं, हा पाव किलो आहे, अर्धा किलो नाही आहे, पण आपल्याला या रेसिपीला अर्धा किलोच हवा. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुम्हाला अंदाज येण्यासाठी हे केले. आता या कांद्याला मीठ सोडून किमान अर्धा तास तरी आपण हे बाजूला ठेवूयात. चला, आता हा कांदा मीठ लावून एक अर्धा तास ठेवला होता बघा. कांद्याला भरपूर पाणी सुटले, ओला झालाय फार. आता यातलं पाणी असं निथळून काढायचं पूर्ण. हे बघा, आणि पाणी निथळलेला कांदा
असा सुती कापडावर पसरवून घ्यायचा आणि उन्हामध्ये ठेवायचं. मीठ चोळून केलं ना की कांदा खराब नाही होत आणि वाटणही टिकायला मदत होते. लहान लहान टिप्स असतात पण अगदी फायद्याच्या असतात. चला आता हा कांदा उन्हामध्ये किंवा फॅनच्या हवेखाली चांगला सुकवून घेऊयात. चला आता इथे बघा, हा अर्धा किलो कांदा सुकला केवढाच होतो. हा हलका ओलसरच आहे, पूर्ण पण सुकलेला नाहीये. 1 दिवस सुकवलाय मी, फक्त कडकडीत उन्हामध्ये ठेवला. फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलं तरी काही हरकत नाही. आता ओले जिन्नसमध्ये हा कांदा आपण सुकवलेला आहे, अर्धा किलो कांदा. त्यासोबतच आपल्याला 1 वाटीभर कोथिंबीर लागेल, स्वच्छ धुवून त्यातलं पाणी हडकून घेतलंय. 1 लसणीचा गड्डा घेतलाय असे पातळ काप करून, आणि 2 इंच आल्याचे असे पातळ पातळ काप करून घेतले. आता हा सुकवलेला कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. तर इथे 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. यामध्ये लसूण, आलं घालायचं आणि हलकंसं सोनेरी रंगावर तळून घ्यायचं. चला, हलकासा बदामी रंग यायला सुरुवात झाली लसूण आणि आल्याला. आता यामध्ये ही कोथिंबीर पण घालूयात आणि ही पण छान कुरकुरीत करून घ्यायची. ओलसरपणा सगळा काढून टाकायचा. मग ते कोथिंबीर असो, आलं असो, लसूण असो, जितका ओलसरपणा राहील तितकं वाटण पटकन खराब होईल. त्यामुळे ओलसरपणा पूर्ण काढून टाका. काय कमालच दिसते आणि काय कमाल सुवास दरवळते तुम्हाला सांगते. आता बघा, कोथिंबीर, लसूण, आलं सगळं खुटखुटीत तर झालंय. आता यातलं तेल पूर्ण काढून घ्यायचं. तेल सगळं असं निथळून घ्यायचं. हे बघा, आणि हे आता काढूयात एका डिशमध्ये. ओलं वाटण करताना जी स्टेप फॉलो करतो त्याच सगळ्या स्टेप्स आहेत. फक्त फरक एवढाच आहे की आपण डिहायड्रेट करून घेतोय प्रत्येक गोष्ट, त्यातला पाण्याचा अंश काढून घेतोय, जेणेकरून ते सगळं टिकलं पाहिजे. आता या तेलामध्ये थोडा थोडा कांदा घालायचा आणि हा देखील खरपूस असा तळून घ्यायचा. बघा, लगोलग खरपूस होतो आणि कुरकुरीत पण होतो. आता हा तळलेला कांदा छान कुरकुरीत झाला. तेल ठेवायचं नाही, तेल काढून टाकायचं आणि हा तेल निथळलेला कांदा या कोथिंबीरमध्येच मिसळून घ्यायचा. लसूण, आलं आणि कोथिंबीर. आणि याच पद्धतीने सगळा कांदा मी तळून घेते. खूप तेलाचा वापर अजिबात लागत नाही. थोड्या तेलामध्ये हे अगदी सगळं सहज होतं. चला, आता ही शेवटची कांद्याची बॅच तयार आहे आपली तळून. अर्धा किलो कांदा हा एवढा होतो. त्याच्या खाली आपलं आलं, लसूण आणि कोथिंबीर देखील आहे. चला, इथे सागर संगीत सगळी तयारी आपली झालेली आहे. तर आता इथे तीळ सोडून बाकी सगळं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सगळ्यात आधी सुके भाजलेले जे जिन्नस आहे हे घेऊयात. तर हा बेसिकली ना, याला स्पाइस ग्राइंडरच म्हणतात. लहान लहान प्रमाणात जेव्हा तुम्हाला काही करायचं असतं ना, ते यामध्ये खूप छान आणि एफिशियंटली होतं. आता हे मिक्सरला चांगलं फिरवूया. चला, ही पूड तयार आहे. हे काढूयात डिशमध्ये. आणि आता याच भांड्यामध्ये सुकं भाजलेलं खोबरं, ताजे खडे मसाल्याचा इतका कमाल सुवास तरबळतो तुम्हाला सांगते. आता हे खोबरं देखील या सुक्या जिन्नसमध्ये मिसळून घ्यायचं. आता हा कांदा घालायचा. कांद्यामध्ये खाली आहे ना, हे लसूण आणि कोथिंबीर आहे ते मिसळून घ्यायचं. थोडा थोडा कांदा घ्यायचा आणि हे देखील मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. पाण्याचा अजिबात कुठेच वापर करायचा नाही. तुमच्याकडे असा मिक्सर नसेल तर नाराज व्हायची गरज नाही. चटणीचं भांडं असतं, त्यामध्ये देखील हे सगळं छान व्यवस्थित एकजीव होतं. आता हे कांद्याचं वाटण देखील काढायचं.
बघा छान वाटलं जातं, अजिबात पाणी घातलेलं नाही. सगळा तळलेला कांदा असाच मिक्सरला फिरवून घेऊ. चला आता इथे हे कांद्याचं वाटण तयार आहे. बघा रंग काय कमाल आलाय आणि सुवास कमाल दरवळतोय. आता यामध्ये हे खोबरं आणि खडे मसाल्यांचं वाटण आहे हे घालूयात. त्यासोबतच यामध्ये घालूयात 4 चमचे मधुराज रेसिपीचा गोडा मसाला. कुठलाही घरगुती मसाला वापरला तरी काहीच हरकत नाही. गोडा मसालाच वापरला पाहिजे असं काही नाही. काळा मसाला असेल किंवा मालवणी मसाला जे काही असेल ते. आणि यामध्ये बेडगी मिरची पावडर 2 चमचे. आता हे जे तीळ आपण घेतले त्यातले थोडे ठेवूयात, थोडे वाटणात लावूयात. आणि खडे मीठ 1 मोठा चमचा. आता हे मिसळायचं, छान एकजीव करायचं. रंग बघा काय कमाला आलाय आणि दिसतंय बहारदार. अर्धा किलो आपण इथे कांदे घेतले, त्यात एवढं वाटण तयार झालं बघा. आता पुन्हा एकदा हे मिक्सरमधून काढून घ्यायचं. खडे मिठामुळे काय होतं ना, याला एकतर चव छान येते आणि हे वाटण दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत देखील होते. पण आता हे सगळं एकजीव व्हावं म्हणून पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा फक्त सगळं एकत्र फिरवून घ्यायचं. वाह काय रंग आलाय, क्या बात आहे. चला आता हे काढूयात डिशमध्ये. बघा आपलं हे रस्सा भाजीचं वाटण तयार आहे. रंग बघा, टेक्स्चर बघा, अजिबात एक थेंबही पाण्याचा अंश यामध्ये नाहीये. आता हे सगळं वाटण असंच एकत्र फिरवून घ्यायचं. आहे की नाही. आता हे वाटण 3 महिने जरी तुम्ही ठेवलं ना, अजिबात खराब होत नाही. याची भाजी कशी करायची तेही बघूयाच आहेत की. आता हे वाटण हवाबंद डब्यामध्ये ठेवा, छान टिकतं 3-4 महिने, अजिबात खराब होत नाही. आणि भरलं वांग, रस्सा दोडका, कुठलीही रश्श्याची भाजी, इवन सुक्या भाजीला तरी हे लावलं, जशी मसाला भेंडी करायची आहे, मसाला गवार करायची आहे, तर शेंगदाण्याच्या कुटासोबत चमचाभर हे वाटण मिसळलं, एक नंबर चव होते भाजीची, तुम्हाला सांगते. चला वाटण तयार आहे. आता थोडेसे तीळ वाचवून ठेवले, हे घालूयात, दिसायला छान दिसतात म्हणून. वाह मस्त. चला आता रस्सा मटार बटाट्याची भाजी करूयात हेच वाटण वापरून. आता मटार बटाट्याची मस्त रसरशीत भाजी करूयात. तर इथे तेल गरम केले 2 चमचे. यामध्ये कढीपत्त्याची फोडणी, लगोलग टोमॅटो मिसळायचं. बटाटा शिजेपर्यंत आपलं टोमॅटोही छान शिजलं जातं. त्यामुळे अगदी फक्त 2 मिनिटं परतून झाले की यामध्ये हे जे वाटण तयार केलं हे घालायचं. 2च बटाट्याची भाजी करणार आहे तर हे 4 ते 5 चमचे वाटण अगदी पुरेसं होतं. मिसळायचं. वाह बघा ऑलरेडी काय दिसतंय कमाल, बहारदार दिसतंय, रंग सुरेख आलाय आणि सुवास तर एवढा कमाल दरवळतोय. आता यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घेऊयात. आता यामध्ये बटाट्याच्या फोडी या अशा उभ्या चिरून घेतल्यात बघा, या देखील घालते. त्यासोबतच ओला वाटाणा आणि हे वाटण ज्या भांड्यात केलं त्या भांड्यात पाणी घेतलं, हे पाणी पण घालूया. भन्नाट दिसतंय, रंग बिंग आ हा हा हा. आता तुम्हाला वाटलं तर फोडणीत थोडे ताजे मसाले घातले तरी चालतील, पण काहीच गरज नाही. आता बघा बघा काय सुंदर दिसतंय प्रकरण, क्या बात आहे. वाह. आता झाकण ठेवायचं आणि बटाटा शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. बटाट्याची भाजी छान शिजवून झालेली आहे. आता बघूयात, या प्रकारचं वाटण करून तुम्ही भाजी केली ना तर त्याला तेलही खूप कमी लागतं बघा. आता चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आणखी मिसळून घेऊयात. चला बटाट्याची फोड दाखवते शिजली का नाही. हे बघा छान आतपर्यंत शिजलाय बटाटा.
आणि वाटाणाही छान शिजलाय. चला रश्श्याचं टेक्स्चरही बघूयात. हे पण मस्त असा एकसंधपणा आलाय आणि बटाटा आहे जसा वेळ जाईल ना तसं आणखी हे रस्सा आटत जातो. तुम्हाला लागलं तर चमचाभर शेंगदाण्याचा कूट जरी घातला तरी चालेल. पण आहे तशी ही भाजी चवीला बहारदार होते बघा. कमाल. म्हणजे हे ओलं वाटण आपलं आणि त्याचपासून बनवलेली ही मस्त मटार बटाटा रस्सा भाजी. हे वाटण तयार करून ठेवा. तुम्हाला सांगते 3-4 महिने पण रूम टेम्परेचरवर छान टिकतं, खराब होतं नाही. आणि मुख्य म्हणजे या वाटणातल्या भाज्या केल्या चवदार होतात, रुचकर होतात, पण कमीत कमी तेलामध्ये तुम्ही त्या करू शकता. चला आता जाता जाता लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.